जोडी तुझी अन माझी, थोडं प्रेम थोडी मजा. जोडी तुझी अन माझी, थोडं प्रेम थोडी मजा. नमस्कार, मी सोनाली. स्पीड न्यूज लाईव्ह कडे प्रस्तुत जोडी तुझी अन माझी या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या सोबत श्री अनिल मेमाणे सर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ शोभा चळके मेमाणे इथे उपस्थित आहेत. सर आणि मॅम, खूप खूप स्वागत आजच्या या एपिसोड मध्ये आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. तुम्ही जोडी तुझी माझीचे फायनलिस्ट आहात. सरांचं आणि मॅमचं लव्ह मॅरेज आहे. ते कुठे भेटले, कसे भेटले, त्यांच्या आयुष्याची सुरुवात कशी झाली, ते एकत्र कसे आले, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच. सर आणि मॅम, तुमच्याबद्दल थोडंसं आणखी मला जाणून घ्यायला आवडेल. सर, तुम्ही तुमच्याबद्दल थोडंसं. मी अनिल मेमाणे. खरं तर मी मराठवाड्यामधनं आम्ही इकडे ऊसतोडणी कामगार म्हणून आलो होतो. इथं आल्यानंतर शिक्षणाबद्दलची थोडीशी खूपच ही होती मला, त्यामुळे मग शिक्षण पूर्ण करायचं अशा भूमिकेतनं आम्ही विद्यापीठामध्ये आलो होतो. विद्यापीठ आल्यामध्ये MA पूर्ण केलं सोशिओलॉजीमध्ये आणि मग तिथंच शोभाची माझी भेट झाली आणि विद्यापीठामध्ये विद्यापीठाच्या सगळ्या दुनियेमध्ये एकमेकाला आम्ही समजून घेत पुढे चाललो. मला थोडंसं एकूण ह्याच्यामध्ये वाचन आणि सगळं पुस्तकं वगैरे हाताळणं, वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये काम करत असल्यामुळं कविता लिहिणं आणि एकूणच सगळ्या ह्याच्याबद्दल जे काही परिवर्तनवादी लोक आहेत, परिवर्तनवादी चळवळी आहेत, सामाजिक चळवळी आहेत, ह्याच्याशी एक नातं माझं तयार झालेलं होतं. मी विद्यार्थी संघटनेमध्ये पण काम करायचो. त्याच्यामुळे विद्यापीठाच्या सगळ्या वेगवेगळे जे काही प्रश्न असायचे त्यावरती रोज मोर्चा काढणं, आंदोलनं करणं, स्टडी सर्कल चालवणं, यातनं एक प्रकाशन पण आपण पुस्तकांचं करायला पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही विद्यापीठाच्या सगळ्या आवारामध्ये काम करत होतो. आणि त्याच्यामध्येच शोभाची भेट झाली आणि मग आम्ही इथंच कोल्हापूरमध्ये गेली 20 वर्ष झालं स्थिरावलेलो आहे. मॅम, तुमच्याबद्दल थोडं सांगा. मी सातारा जिल्ह्यातली कुंभारगाव या गावचे. विद्यापीठात शिक्षणाच्या निमित्त आले होते. MA इंग्लिश करत असताना अनिलची भेट झाली आणि नंतरचा प्रवास सुरू झाला. लग्नाला तुमच्या 13 वर्ष झालेली आहेत. तर पहिली भेट तुमची कुठे झाली? म्हणजे तुम्ही इथे भेटलात, पण कुणी कोणाला प्रपोज केलं तुमच्यामध्ये? आम्ही विद्यापीठामध्ये खरं तर भेटलो. तिचे जे शिक्षक होते ते एका चळवळीमध्ये काम करायचे, त्यांच्याबद्दल मला माहित होतं आणि ती पण एका विद्यार्थी संघटनेच्या संबंधित होती. त्याच्यामुळे एका विद्यापीठामध्ये आम्ही फिरत असताना जरा एका विषयाचं कॅम्पेनिंग चाललं होतं, तेव्हा मग हिची पण भेट झाली. ही पण कमवा शिकायला होती. कमवा शिका हे विद्यापीठामध्ये खूप महत्वाचं आहे. गरीब जे विद्यार्थी असतात होतो त्यांच्यासाठी एक चांगलं साधन असतं. त्यामुळे ती पण कमवा शिकायला होती आणि मी पण कमवा शिकायला होतो. त्यातनं आमची भेट झाली. पहिली भेट तुमची तिथेच झाली? विद्यापीठामध्ये झाली आणि मग तिथून मग आमची दोघांची एक कॉमन मैत्रीण होती. ती मग जरा चांगलं काम करायची, तिला माझ्याबद्दल सांगायची, मला तिच्याबद्दल सांगायची आणि त्यातनं मग आम्हाला एकमेकांबद्दल खूप असं हे वाटायला लागलं. बाबा सेन्सिटिव्ह मुलगी आहे, MA झालेला आहे, इंग्लिश मध्ये शिकते आहे, बोर्डामध्ये ती पहिली आलेली होती 12वीला वगैरे. आता ग्रामीण भागामध्ये 12वीला बोर्डात पहिलं येणं, अजूनही त्या कॉलेजवरती नाव आहे तिचं. त्यामुळे एक तिच्याबद्दल असं एक अट्रॅक्शन होतं. त्यातनं मग जरा आम्ही आता ठरवूनच मग जरा त्याची मैत्री करायचं सुरू झालं आणि मग जुळत गेलं सगळं. पटकन होय म्हणाला तरी लग्न झालं. मग थोडा वेळ घेतला, बोलत राहिलो, मैत्री करत राहिलो आणि एक फर्स्ट इम्प्रेशन तुमचं असतं की तुमच्या लाईफ पार्टनर बद्दलची तुमची एक भूमिका असते. म्हणजे एकदम की हा ही माझी लाईफ पार्टनर आहे आणि असं वाटलं. आणि तिला काय वाटतं तिला तुमचं म्हणजे त्यावेळेचं थोडंसं आम्हाला ऐकायला छान वाटेल. सर पण पहिल्यांदाच ऐकतील हे सगळं तुमच्याकडून. नाही, सुरुवातीला कसं म्हणजे डिसिजन होत नव्हता, कारण पुढचं लाईफ अस्थिर आहे. माझं DED झालं होतं, पण तेव्हा जॉबचा कॉल लेटर लेट आल्यामुळे जॉबचा चान्स चुकले, त्यामुळे मी MA ला घ्यायचं ऍडमिशन ठरवलं होतं. आणि अजून पुढे करिअर आहे आता आपण, आणि त्यात मुख्य म्हणजे कास्ट एक नाही, पुढे बरेच प्रॉब्लेम येणार असं वाटत असल्यामुळे थोडंसं टेन्शन होतं. आणि ते मग माझ्या जवळचे सर होते, बाकी सगळ्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला की असं आहे,
पुढे मी असा डिसिजन घेऊ शकते का, मी त्यांच्याशी मग डिस्कशन सुरू केलं. त्यानंतर मग फायनल डिसिजन घेतला. फायनल डिसिजन. घरच्यांचा काही विरोध होता की पटकन घरचेही तयार झाले तुमच्या म्हणजे निर्णयाला? एक सुरुवातीला असतं ना की बाबा, एक तर आम्ही भौगोलिक दृष्ट्या लांबचे होतो, पुन्हा दोघांचे पण आई वडील हे शेतमजूर टाईप असे होते, त्याच्यामुळे परत इंटरकास्ट मॅरेज, आणि त्याच्यामुळे थोडासा एक हे होता सुरुवातीच्या काळामध्ये काय, थोडासा. परत नंतर काय आम्ही समजून सांगितलं, काही लोक आपले जे अवतीभोवतीचे आपले हितचिंतक असतात त्यांनी समजून सांगितलं, त्यामुळे नंतर मग काही तशी अडचण नाही तयार झाली. सगळ्यांनी म्हणजे तुमचं लग्न कोल्हापूरमध्ये झालं? हो, आमचं लग्न कोल्हापूरमध्ये झालं, सत्यशोधक पद्धतीने झालं, आणि खूप सांगायला आनंद होतो की माझ्या लग्नाचे निमंत्रक कॉम्रेड गोविंद पानसरे होते, डॉक्टर बाबूराव गुरव होते, डॉक्टर सतीश गाडगे होते. तर महाराष्ट्रामधली जी अशी एकूण पुरोगामी चळवळीमध्ये जे काम करणारी मंडळी होती, डॉक्टर मेघा पानसरे असतील, मिलिंद यादव असतील, मिलिंद कदम असतील, भगवान अवघडे असतील, आमचे प्राचार्य डॉक्टर आर्यन मदाळे सर म्हणून होते, ही जी मंडळी होती यांना असं वाटलं की ह्या दोघांचं लग्न चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, आणि म्हणून मग मुस्लिम बोर्डिंगच्या हॉलमध्ये आमचे इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळे सत्यशोधक पद्धतीने आम्ही केलं. लग्नाला महाराष्ट्रातनं खूप मोठी माणसं आली होती, माझ्यापैकी सगळे आपल्या चळवळीचे लग्नच मुळात लोकांच्या सहभागातून झालेलं होतं. सगळ्यांचा सपोर्टही तुम्हाला देखील छान मिळाला. त्यानंतर तुमच्या मुलग्याबद्दल, तुम्हाला एक मुलगा आहे तर त्याच्याबद्दल पण थोडस आम्हाला ऐकायला आवडेल, तो कसा आहे? नाही, आमचा दोघांचा असा एक निर्णय झालेला होता की एकच मुलगा, कारण मग मुलगा असू दे ना मुलगी असू दे असं ते होतं थोडस, त्यामुळे योगायोगानं तो मुलगा झाला, आणि तो आमच्या सहवासात वाढतो आहे चांगल्या पद्धतीने. सगळंच एकूण त्याला म्हणजे समजा घरातल्या 7 वर्षाचा तो आहे, सगळं समजून घेतो आहे, तो सगळ्यात मिसळतो आहे. जे सोशलायझेशन त्याचं करायचं आहे ते बऱ्यापैकी आम्ही केलेलं आहे. तो खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो, आमच्या सोबत सहभागी होतो, काय दमवत वगैरे नाही आहे, पण आहे चांगला आहे, खोडकर आहे. आणि आम्हाला पण एक सुखावा जो म्हणतो, सुख ज्याला आपण म्हणतो घरात आल्यानंतर, ते कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलाकडे बघितलं होतच ना. बरोबर आहे. तुमचं तर शेड्यूल सुद्धा बिझी असेल, तर या बिझी शेड्यूल मधून तुम्ही एकमेकांसाठी वेळ कसा काढता? वेळेचं जरा जास्त हिशावर डिपेंड असतं, कारण कसं होतं की एक तर हे स्वतः आता 2 ठिकाणी काम करते आहे, प्लस प्रकाशन आमचं आहे, त्या प्रकाशनाचं पण काम बघते, परत हाती पण आहे वेगवेगळे. हो, त्याच्यामुळे मग थोडस कसं होतं की तिच्या वेळेवर मग मी पण हे करतो, मग तो एक संघर्ष असतोच वेळेचा थोडासा. पण आमच्या वेगवेगळं काय झाले, वरती घर आहे खाली ऑफिस असल्यामुळं थोडासा तो वेळ आम्ही काढतो. पण जरा बऱ्याच वेळा तिला असं वाटतं की फिरायला जायला पाहिजे वगैरे, मग वेळ नसतो त्यातनं पण. कधी म्हणजे थोडासा वाद पण होत असेल, मग तशा वेळी कोण कोणाला समजून घेतो पहिला, कोण माघार घेतो? आमच्यात एक असं एक लिखित नियम ठरलेला आहे, तो नियम असा ठरला की आमच्यात कुठलाही संघर्ष झाला, भांडणं झाली किंवा काही वाद निर्माण झाला तर अर्धा तासाच्या वर ते भांडून जाऊ द्यायचं. किती छान, एकदम रोमॅन्टिक. लगेच आम्ही बोलतो, लगेच बोलायचं. आता सॉरी म्हणण्याचं प्रमाण माझं जास्त असतं, ती पण घेते, असं काही नाही आहे. पण ते परिस्थितीवर असतं, म्हणजे हे काय म्हणतोय की ज्याला काय म्हणू आपण, चूक त्यात प्रमाण कुणाचं जास्त आहे, आपण माझं जास्त असतं, आपण माझं जास्त असतं ना बऱ्याच वेळा, त्यामुळे मग मी ओके सॉरी म्हणतो. सॉरी म्हणली की मग राग जातो, असं आहे. बऱ्याच वेळा सॉरी म्हणायची पण गरज लागत नाहीये, एकमेकाचं अंडरस्टँडिंग होतं आणि मग समजून घेते काय. तुम्हाला दोघांनाही लिखाणाची आवड आहे, तर लिखाणामध्ये एखादी कविता तुम्ही आमच्यासाठी सादर करू शकता? ऍक्च्युली असं आहे की आम्ही दोघं पण प्रकाशक आहोत, निर्मिती प्रकाशन आणि संवाद प्रकाशन आमचं आहे. आम्ही थोडस एक दक्षता घेतलेली आहे की आपण जर समतेचं बोलत असू समजा, तर तेवढ्या समतेला आपण आपल्याला वागता पण यायला पाहिजे. त्यामुळे आम्ही तिचं नाव पण खरं तर तसं शोभा प्राध्यापक शोभा चाळके वगैरे असं जे आहे, तर थोडस एक मेसेज द्यायचा प्रयत्न आहे. साहित्याच्या पातळीवरती काही पुस्तकं तिनेही संपादन केलेली आहेत, मीही केलेली आहेत. म्हणजे माझे एक 2-3 पुस्तकं पण आली, त्याच्यामध्ये आपण थोडस कवितेबद्दल बोलत असतो. तर मला असं वाटत होतं की बाबा माझी कविता जी आहे ती, मी त्यात म्हणलं होतं की माझी कविता सूर्याला जमिनीवर नाही आणू शकत, ती पृथ्वीला कवीत नाही घेऊ शकत, पण किंवा ती जी आहे ती वाऱ्याला रोखू नाही शकत,
पण ती इथली काय दबलेली पिचलेली माणसं आहेत त्यांच्या वेदनेशी मात्र नातं सांगते, त्यांच्या दुःखाशी नातं सांगते. इथं जी एक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये काही गरीब आहेत, काही श्रीमंत आहेत, तर ही कमी तरी व्हायला पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही सगळीच महाराष्ट्रातली वेगवेगळी तरुण मुलं जी आहोत सगळी मंडळी काम करतो. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन मग हे जे असे परिवर्तन आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने काम करत राहतो. तशाच पद्धतीच्या सामाजिक सगळ्या कविता आहेत, वेगवेगळ्या कविता आहेत, काही पुस्तकं लिहिलेली आहेत, काही संपादनं आहेत. आता निर्मिती आणि संवाद प्रकाशन आमच्या जवळ 2200 पुस्तकं प्रकाशित केली. 2200 पुस्तकं तुम्ही प्रकाशित केली आहेत. खूप मस्त. म्हणजे महाराष्ट्रामधलं सगळ्यात नावाजलेलं प्रकाशन म्हणून आमच्या प्रकाशनाकडे बघितलं जातं. खूप वेगवेगळे प्रयोग करतो. आता आम्ही प्रयोग केलेला आहे तो ते एक भव्य प्रदर्शन लावलेलं आहे. पहिल्यांदा कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या पातळीवरती 50% म्हणजे निम्म्या किमतीमध्ये पुस्तकं लोकांना देतो. आणि तिथं आम्ही एक चरित्र ग्रंथमाला पण केली आहे. इथं उमा टाकी जवळ सिद्धीश्री मंदिराच्या समोर सिद्धीश्री प्लाझा म्हणून आहे. तिथं निर्मिती प्रकाशनचं निर्मिती विचारांचं ऑफिस आहे. तिथंच या ठिकाणी तसं आम्ही काम करतो. म्हणजे तिथं प्रदर्शन वगैरे लावलेलं आहे. तर तिथं आम्ही एक चरित्र ग्रंथमाला केलेली. त्यामध्ये सगळे अगदी महात्मा फुलेपासून राजर्षी शाहू महाराज यांचं जीवन आणि कार्य अशा पद्धतीचं सगळी छोटी छोटी पुस्तकं करून लोकांमध्ये जाऊन आम्ही प्रबोधन करण्याचं काम करतो. सगळ्यात जास्त मग हिचं पण त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं. ते प्रकाशनाचं डीटीपी करणं असेल, प्रूफ रिडिंग करणं असेल, त्याचं कव्हरचं डिझाईन असेल, त्याला लेआउट देणं असेल, सगळं आम्ही मिळून करतो. सगळं लोकांच्या विचारानं करतो. खूप सुंदर. एखादी कविता तुम्ही म्हणून दाखवू शकता आम्हाला? ती पण खूप चांगलं लिहिते. तिची एक कविता आहे की बाबा हे असं किती दिवस चालायचं. ती खूप चांगली कविता आहे. त्यातली एक कडवं ती म्हणे तुम्ही कंटिन्यू करू शकता. भाषणात लेखनात समानता पाहिजे म्हणायचं, भाषणात लेखनात समानता पाहिजे म्हणायचं आणि व्यवहारात मात्र तुला काय कळतंय म्हणायचं. असं किती दिवस चालायचं. शिक्षण मी घ्यायचं, नोकरी मी करायची, शिक्षण मी घ्यायचं, नोकरी मी करायची आणि चेकबुक एटीएम मात्र तुझ्या ताब्यात असायचं. असं किती दिवस चालायचं, असं किती दिवस चालायचं. संसार दोघांचा म्हणायचं, संसार दोघांचा म्हणायचं आणि मुलाला मी सांभाळायचं, मुलाला मी सांभाळायचं आणि हक्कानं मात्र नाव तू मिरवायचं, हक्कानं मात्र नाव तू मिरवायचं. असं किती दिवस चालायचं, असं किती दिवस चालायचं. संसार दोघांचा म्हणायचं, संसार दोघांचा म्हणायचं पण नाती मात्र मी जपायची, नाती मात्र मी जपायची. मान सन्मानाच्या ठिकाणी मात्र तूच असायचं, मान सन्मानाच्या ठिकाणी मात्र तूच असायचं. असं किती दिवस चालायचं. आता थोडं बदलूया, नाही आता थोडं बदलूया. माझ्या ठिकाणी तू, तुझ्या ठिकाणी मी, असं थोडं राहूया. समतेचं जगणं व्यवहारात आणूया, समतेचं जगणं आता व्यवहारात आणूया. खूप सुंदर म्हटली तुम्ही कविता आणि वाक्यरचना पण खूप सुंदर आहे. त्याबद्दल थँक्यू आमच्या सगळ्यांच्याकडून. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला पर्यटनाची वगैरे आवड असेल किंवा तुम्ही कुठे बाहेर गेला असाल किंवा एखादी लाईफची तुमची मेमरी जी अजूनही तुम्हाला तो एखादा प्रसंग किंवा एखादी आठवण आठवते अशी तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता. पर्यटनाच्या बाबतीमध्ये तिला खूप आवडतं पर्यटनला. तिला असं वाटतं की आपण बाहेर जायला पाहिजे वगैरे. पण आमचं असं होतं बऱ्याच वेळा की आमचं आतापर्यंत जे पर्यटन झालंय ते तिथं काय काम असेल तर त्याला जोडून घेऊन झालेलं आहे. त्यातनं आमचा संघर्ष होतो. त्याचं कारण काय होतं की एकदा तुम्ही जेव्हा सोशल होता किंवा तुम्ही जेव्हा सामाजिक होता तेव्हा मग ते तुमचं वैयक्तिक लाईफ खूप कमी 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 होत जातं. आणि मग तुम्ही जिथं जाल तिथं मग माणसं तुम्हाला भेटणार, ओळखणार, असं मग ते तुमचं खाजगी लाईफ राहतच नाहीये असं होतं. मग महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी खूप ठिकाणी जाऊन आलेलो. गोव्याला आम्ही गेलो होतो ब्रिजवरती, कोरवा ब्रिज जे होतं तिथं आम्ही गेलो होतो आमच्या आजीला वगैरे घेऊन सगळ्यांना. तर पहिल्यांदा असं झालं की आम्ही तिथे गेलो आणि मग रात्री तिथं कंदील घेऊन मच्छी खायला मिळतात ना. तर मग आम्ही आपलं रात्री चला जायचं म्हणून गेलो. हे काय करायला लागले ते, मग ते म्हणजे बसा बसा बसलो आणि ते मग थंड वारं, ते कंदील आणि मग आम्ही दोघं आणि मग आमचा आजी असं 3 जण. मला वाटतं की तो प्रसंग खूप महत्वाचा आहे आणि एवढं शांतता आणि एकमेकांसाठी दिलेला तो वेळ तासभर बसलो होतो तिथं. तर खूप आम्ही स्वतःला हरवून गेलो होतो. एकदम सगळे लोक, सगळे वारं, इकडं सगळं. तो एक प्रसंग आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की वेळच द्यायला मिळत नाही एकमेकांना.
मग मी असतो तेव्हा ती कॉलेजला गेलेली असते, ती खाली काम करत असते तेव्हा मग मी अलीकडे, असं आमचं राहतं ना थोडस. त्यामुळे तो एक वेळ आम्हाला खूप तसा हे देणार आहे, आनंद देणार आहे. आणि खूप छान प्रसंग तुम्ही शेअर केला आमच्यासोबत. तुम्ही इथे आलात, तुमच्या ओव्हरऑल सगळ्या मॅरेजची जर्नी आमच्या सोबत शेअर केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे दोघांचे. आणि पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन स्पीड न्यूज लाईव्ह 24 फॅमिली कडून. धन्यवाद. जोडी तुझी आणि माझी, थोडं प्रेम थोडी मजा. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.